रुचकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही अशी छानपैकी गुढी उभारलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशी गुढी उभारलेली आहे. आज नवीन वर्ष आपलं चालू झालेलं आहे. हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावो. आणि मी मस्त आज गुढीपाडव्याला छान असं जेवण बनवणार आहे. त्यानंतर आमची गुढी देखील उभारून झालेली आहे. त्यानंतर आमच्या गावची यात्रा देखील आहे. तर आता मी मस्त असं स्वयंपाक बनवणार आहे. श्रीखंड पुरी आणि मटर पनीरची भाजी. तर आता आपण मस्त असा स्वयंपाक बनवूया आणि गुढीपाडवा जे आपलं नवीन वर्ष आहे ते आपण साजरं करूया. तर व्लॉग कंटिन्यू करा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता इथे मी वरण भाताचा कुकर लावते. जर आपल्याकडे पुरणपोळी करायची असेल तर आपल्याला आमटी भात हा करावा लागतो, परंतु आज मी मटर पनीरची भाजी आणि श्रीखंड पुरी करणार होते, तर मी इथं वरण भात लावून घेते आहे. तर आपले सण असतील तर आपल्याला मेन म्हणजे आपण पनीर ते बनवतोच. तर मी इथं पनीर आणलेलं आहे. पनीर आणि ग्रीन पीस देखील आणलेले आहेत. तसे आता वाटाणे स्वस्त आहेत, परंतु मला वाटाणे आणायला इतका वेळ नव्हता, तर ग्रीन पीस आणले. पनीर आणले, मस्त असं मलाई पनीर आहे. पाहू शकता खूप छान, एकदम डेअरीतनं फ्रेश फ्रेश आणलेलं आहे. आणि त्यानंतर मला बनवायची पनीरची भाजी. तर मी इथं कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, लसूण आलं घेतलेलं आहे आणि हे घेतलेत काजू. कारण की पेस्टमध्ये आपण जी काही पनीरची भाजी बनवतो त्याच्यामध्ये काजूची पेस्ट करून टाकल्यावर एकदम ग्रेव्हीला छान थिकनेस येतो आणि भाजी देखील छान होते. तर आता मी पटकन याची प्युरी करून घेणार आहे. हे आपल्याला आता वाटण करून घ्यायचे आणि पनीरचे देखील आपल्याला छोटे छोटे पीस करून घेऊन ते आपल्याला तुपामध्ये मस्त असे शालो फ्राय करायचे. तर आता पनीरची भाजी बनवूया. वरण भाताचा कुकर लावून झाला आहे, आता पनीरची भाजी बनवायला घेऊया. तर इथे मी पनीरच्या भाजीसाठी जे काही साहित्य घेतलं होतं त्याचं आता वाटण करून घ्यायचं आहे. मी भाजून नाही घेतलेला मसाला, कच्चाच मसाला मी काढलेला आहे. आणि ही अशा प्रकारची भाजी माझ्या आहोंनी मला शिकवलेली आहे आणि याच पद्धतीने मी मटार पनीर बनवत असते आणि खूप छान, अगदी हॉटेलसारखी टेस्ट येईल अशी त्याची टेस्ट येत असते. तर तुम्ही देखील करायची असेल तर नक्की करून पहा. पण खूप छान भाजी होते ही, जास्त काही साहित्य लागत नाही आणि आपण हॉटेलमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी छान आणि एकदम हायजीन मेंटेन करून एकदम छान अशी भाजी रेडी होते. आता मी ह्या सर्व साहित्याची प्युरी करून घेत आहे आणि वाटण तयार झाल्यानंतर तर खूपच सोपी आहे भाजी. एक 10 ते 15 मिनटात मस्त अशी मटार पनीरची भाजी रेडी होते. अँड ऑल क्रेडिट गोज टू माय डिअर हजबंड. तर मस्त अशी तुम्ही पाहू शकताय, मस्त अशी थिक ग्रेव्ही झालेली आहे रेडी. आता मस्त पनीर भाजी बनवायची आपल्याला. त्याच्यासाठी ग्रीन पीस थोडेसे खोलून आपले जे काही हे ग्रीन पीस आहे ते फोडते हे पॅकेट आणि थोडेसे पाण्यातून काढून घेते आणि पनीरचे देखील आता पीस बनवून घेते. तर आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण जी काही कांदा टोमॅटोची प्युरी केली आहे ती आपल्याला या कढईमध्ये टाकून छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. जितकं जास्त परतलं जाईल तेवढं छान. आता मी याच्यामध्ये हळद, लाल तिखट, पनीर मसाला हे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता ही जी प्युरी आहे ती आपल्याला छान अशी तेलामध्ये एकदम लालसर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे आपण मटार पनीर बनवतो आहे, तर इथे पनीर मसाला देखील मी टाकून घेतला आहे, सुहानाचा पनीर मसाला. आणि त्यानंतर हे सगळे मसाले जे काही आपल्याला आवडतील, किचन किंग मसाला, पनीर मसाला, लाल तिखट, हे सर्व मसाले टाकून मी मसाला जे काही हे आपलं मिश्रण आहे ते चांगलं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही पाहू शकताय ग्रेव्हीला किती छान कलर आला आहे. त्यानंतर मटार टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये, कारण की आपण बनवतो मटार पनीरची भाजी. तर तुम्ही पाहू शकता आता ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे. मसाल्याला अगदी मस्त तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगली मसाला भाजून घेतला तर खूप छान ग्रेव्ही लागते. त्यानंतर मी थोडासा पनीरचा पीस जो आहे तो या ग्रेव्हीमध्ये किसून घालत आहे, जेणेकरून आपल्याला जी खाताना जी एक चव येते पनीरची ती देखील खूप छान येते. हे माझं ॲडिशन आहे की मी ग्रेव्हीमध्ये थोडंसं पनीर किसून घालते, छान लागतं. तुम्ही देखील ट्राय करून पहा.
अशा प्रकारे. आणि भरपूर हॉटेलमध्ये तुम्ही पाहिलं देखील असेल की हे फॉलो केलं जातं. आता मी थोडंसं पनीर किसून ग्रेव्हीत टाकलेलं आहे, ते छान मिक्स करून घेते आहे. आपल्या ग्रेव्हीमध्ये ते व्यवस्थित मिक्स केलं गेलं पाहिजे. आणि हो, मी पनीर तुपामध्ये फ्राय करून घेणार होते, परंतु मी आता फ्राय करून नाही घेतले तुपामध्ये. मी डायरेक्ट पनीरचे इथं पीस कट केलेले आहे. तुम्हाला हवे तसे छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही इथे पनीरचे तुकडे करून घ्या. मी अशा छोट्या छोट्या साईजमध्ये करून घेतलेले आहेत. आणि पनीर खूप छान होतं, अगदी फ्रेश होतं, डेअरीतनं आणलं होतं त्यामुळे. आणि आता हे पनीरचे तुकडे आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये पाणी टाकून घ्यायचे, गरम पाणी करायचं, जेणेकरून ग्रेव्हीला कलर देखील छान येतो आणि शिजले देखील पटकन जातात मटार. आता याच्यामध्ये मी पनीरचे जे तुकडे केले होते ते टाकून घेतलेले आहे. आणि चवीनुसार, सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपली पनीरची भाजी एकदम छान तयार होते. आणि याच्यामध्ये तुम्ही मलाई किंवा दूध देखील घालू शकता, परंतु मी नाही घातलेलं आहे. तरी तुम्ही पाहू शकता किती छान आपली ग्रेव्ही आणि मटार पनीरची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही रेसिपी फॉलो केली तर खरंच हॉटेलपेक्षा देखील टेस्टी भाजी आपली रेडी होते. आणि वरतून कोथिंबिरीने गार्निशिंग करा. तुमची मटार पनीरची भाजी रेडी आहे. आता मटर पनीरची भाजी रेडी झाली होती, तर मला आता इकडं छान असं वरण बनवून घ्यायचं आहे. मी फोडणीचं वरण केलेलं आहे, त्यासाठी ही तयारी केली आहे. कांदा टोमॅटो वगैरे सगळं कट करून घेतलं आहे. आणि आता मी इथं वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे पटापट. आणि टोमॅटो देखील कापून टाकलेला आहे. तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे, सुंदर लागतं. फोडणीचं वरण किंवा साधं वरण करा, कोणतंही वरण केलं तरी हे आपलं मराठी लोकांचं कम्फर्ट फूड आहे. माझं तर हे वरण भात म्हणजे कम्फर्ट फूड आहे. त्याच्यामुळं सण असो किंवा इतर वार असो आपल्याला वरण भात हा लागतोच. आणि तुम्ही पाहू शकताय वरणाला फोडणी दिल्यानंतर किती छान वरण दिसतंय. कांदा टोमॅटो जिरं मोहरी सगळं टाकून मी फोडणी दिलेली आहे. आणि इथं माझं वरण देखील रेडी झालेलं आहे. वरण भात मटार पनीरची भाजी रेडी झाली. त्याच्यानंतर मी आता साईड बाय साईड पीठ मळून घेत आहे. कणिक भिजवून घेतलं तर आपल्याला पुऱ्या करायला सोपं पडेल, त्याच्यामुळं मी आता कणिक देखील साईड बाय साईड मळून घेतलं. आणि त्यानंतर पापड कुरडई वगैरे भाजायला घेतली, परंतु मी आज काही कुरडई पापडी तळत बसले नाही. आपले साधे उडदाचे पापड तळलेले आहेत. आणि लगेच इथे साईड बाय साईड पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे छोटी कढई आहे, खूप मोठी कढई नाही आहे. मला एक मोठी कढई घ्यायची आहे, परंतु लोखंडाच्या कढईत मी तळते. आणि तुम्ही पाहू शकता तशा टम्म पुऱ्या फुगत आहेत. असं म्हणतात की पुऱ्यांमध्ये थोडंसं कणिक मळताना रवा टाकायचा, परंतु मी न रवा टाकता देखील ह्या पुऱ्या अशा छान फुगतात माझ्या. कणिक चांगलं मळून घेतलं तर खूप छान पुऱ्या फुगतात. पाहू शकताय टम्म पुरी फुगलेली आहे. आणि त्यानंतर मी पुऱ्या सगळ्या लाटून घेतल्या, जेणेकरून पटापट त्या तळता येतील. आणि माझी इथं पुरी तळायची प्रोसेस चालू होती. गुढीपाडवा म्हटलं तर आपण शक्यतो पुरणपोळी देखील बनवतो, परंतु मी होळीलाच पुरणपोळी बनवली होती. त्यामुळं गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी बासुंदीपुरी आमरसपुरी हे मेन्यू आपल्या घरांमध्ये ठरलेले असतात. तर मी आज श्रीखंडपुरी बनवणार होते, त्याच्यामुळं पटापट अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आणि मला पुऱ्या बनवायला खूप आवडतात, लहानपणापासूनच आवडतात. लहानपणी लाटता येत नव्हत्या, पण मी मस्त असं झाकणाने कापायचं काम करायची. परंतु आता सगळा स्वयंपाक माझी मम्मी म्हणजे माझी आई जशी बनवत होती त्या पद्धतीने मी सगळी प्रोसेस फॉलो करते. आणि बघा अशा टम्म पुऱ्या फुगत आहेत. जर आपण केलेला कोणता पदार्थ असा छान झाला तर एकदम मनाला आनंद भेटतो, एक वेगळीच खुशी होते. हे तुम्ही देखील रिलेट करू शकता माझ्याशी. आता सगळ्या अशा पुऱ्या फुगून झालेल्या आहेत. मी एक एक पुरी फुगवत होते. कढई थोडी छोटी आहे, त्याच्यामुळं मला जास्त प्रमाणात पुऱ्या टाकता येत नाही आहेत, परंतु लोखंडाच्या कढईत व्यवस्थित तळलं जातं. त्याच्यामुळं मी लोखंडाच्या कढईमध्ये छोटी असली तरी लोखंडाच्या कढईमध्येच मी तळते. आणि पुऱ्या तळून झाल्यावर आपल्याला भजी तर पाहिजे, सणवार असल्यावर आपल्याला भजी लागतातच. तर मी इथं कांदा भजीची सगळी तयारी करून ठेवली होती ऑलरेडी.
आणि मी इथं आता पटापट असे कांदा भजी सोडून घेत आहे. हे चमच्यानी वगैरे भजी काढायचे म्हटलं तर हे एकदम डोक्याचा बाहेरचा विषय आहे. ते काही सायन्स वेगळंच आहे. त्याच्यामुळं मस्त असं आपल्या हातानेच पीठ कालवायचं आणि हाताने पटापट असे आपल्याला हवे त्या साईजमध्ये भजी सोडायचे. त्याच्यामुळे मी चमचा नाही वापरत, मी मस्त अशा हातानेच भजी सोडते आणि खूप छान भजी झाले होते. कांदा भजी एकदम कुरकुरीत झाले होते. मी पटापट आता असे थोडेसेच काढलेले, कारण की एवढी जास्त भजी किंवा उन्हाळ्याचं तेलकट खाल्लं जात नाही, त्यामुळे मी थोडेसे नैवेद्यापुरतेच भजी काढले होते आणि पटापट इथं भजी आता तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकताय लोखंडाची कढईमध्ये एकदम छान आणि कुरकुरीत भजी होतात. तर मी इथं हाताने भजी सोडले आणि पटापट एका साईडला तळून घेतले. तर भजीचा कलर देखील खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. तर लोखंडाची कढईमध्ये भजी तळले पण पटकन जातात आणि होतात पण छान. त्याच्यामुळे लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही भजी करत असाल तर करत जावा. आणि पाहू शकताय सुंदर कलर आलेला आहे आणि माझी इथं भजी देखील आता रेडी होत आहे. भजी झाल्यानंतर आपल्या जवळजवळ सर्व स्वयंपाक रेडी आहे आणि आपल्याला भजी झाल्यानंतर देवाला पहिला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जेवण करून घेऊया. तर आता इथं पटापट मी असे भजी तळून घेते, एकदम कुरकुरीत. पाहून तोंडाला पाणी येते. लहानपणी मी मम्मी बनवताच खायचे, पण आता आपण मोठे झालो आहोत, मॅच्युरिटी आलेली आहे, तर देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचं नसतं. पण आता हे भजी पाहून माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटलेलं आहे आणि इथं अशा प्रकारे माझे भजी देखील रेडी झालेले आहेत. त्यानंतर म्हटलं आपली मस्त देवपूजा करून घेऊया. नंतर सकाळी अहोंनी देवपूजा केलीच होती, परंतु मी फुलं वगैरे पुन्हा एकदा फ्रेश फुले वगैरे ठेवली. त्यानंतर दिवा लावून घेतला आणि पूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न असं वातावरण वाटतं. अगदी फुले ठेवली आणि दिवा जरी लावला किंवा फुले नसतील, अगदी देवासमोर दिवा लावला तरी खूप म्हणजे खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण वाटतं. इथं झेंडूची फुलं उरलेली होती, तर मी इथे फुले लावून घेतली देवघरामध्ये आणि दिवा लावून घेतला आणि म्हटलं आता देवाला मस्त असा नैवेद्य दाखवावा. तर त्यासाठी दिवा लागण्याची वेळ झालेली आहे. आता मी दिवा लावून घेते. तर सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि पूजा देखील उरकली आहे. आता दिवा लावून घेऊन आपल्याला फक्त देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी इथे नैवेद्य भरून घेतलेले आहेत. नैवेद्य भरून माझे झालेले होते, तर मी मस्त असा देवाला नैवेद्य पहिला दिवा लावला आणि आता तर तुम्ही पाहू शकता इथं सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा केल्यानंतर नेहमीच प्रसन्न वाटतं. अगदी फुले ठेवली आणि दिवा लावला तरी मनातील सर्व काही जे काही टेन्शन असतील तुमचे ते दूर होतात आणि एकदम शांत मन होतं. तर इथं पूजा करून घेतली आणि म्हटलं आता देवाला नैवेद्य देखील दाखवून घ्यावा. तर मी इथे पुरी, भजी, मटार पनीरची भाजी, वरण आणि श्रीखंड असा बेत केला होता. श्रीखंड मी बनवलेलं नाही आहे, परंतु मस्त असं श्रीखंड आणलं होतं बाहेरून. आणि मला ताट सजवायला, जेव्हा मी जेवण बनवते तेव्हा ताट सजवायला खूप आवडतं. तर मी इथं वरण भात मस्त वाढून घेतलेला आहे. देवाला नैवेद्याचं ताट रेडी करायचं होतं, तर तेच ताट मी इथं रेडी करत होते. वरण भात, त्यानंतर पनीरची भाजी आणि पापड, भजी असा माझा जो काही मेन्यू होता तो मी इथं ताट सजवत होते. आणि तुम्ही पाहू शकताय पनीरच्या भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान झाली होती, कारण की ग्रेव्ही करताना मी गरम पाणी देखील टाकलेलं होतं आणि पनीर मसाला टाकलेला आहे. मी जशी रेसिपी दिली आहे तशी फॉलो केली तर खूप सुंदर भाजी होईल. तुमची देखील नक्की एकदा करून बघा. त्यानंतर पुरी, भजी आणि पापड असं सुंदर असं ताट मी इथं तुम्ही पाहू शकताय रेडी केलेलं आहे. तो ताट पाहूनच तोंडाला पाणी सुटले. परंतु देवाला पहिला नैवेद्य, आधी विठोबा आणि मग पोटोबा. कधीतरी खूप भूक लागते तेव्हा आपण पहिला पोटोबा नंतर विठोबा करतो, परंतु आज पहिला विठोबा नंतर पोटोबा. आणि देवबाप्पाला छान असा नैवेद्य देखील दाखवलेला आहे आणि देवबाप्पांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर जेवायचं होतं, पण जेवलं तर काम करायला आळस येतो, म्हणून मी पहिली जी घासलेली भांडी होती ती पटापट लावून घेतली. त्यानंतर जी भांडी घासायची होती ती देखील पटकन घासून घेतलेली आहे आणि सर्व काही क्लीन करून ठेवलेलं आहे किचन. आणि म्हटलं आता सगळं आवरल्यानंतर निवांत जेवूया, कारण की मग
आळस आला तरी झोपू शकतो आपण. तरी इथं तुम्ही पाहू शकताय सगळं किचन जे काय अस्ताव्यस्त पडलेलं होतं ते क्लीन केलेलं आहे. भांडी सगळी जागच्या जागेवर गेलेली आहेत आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. असा होता माझा पाडवा. तुम्हाला देखील छान गेला असेल तर आपले व्लॉग असेच पाहत राहा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक यू.